नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, देशातील 11 कोटी आणि राज्यातील 90,50,000 शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। कारण की मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, जे काही शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे 6,000 रुपये भेटतात, आता 6,000 रुपयावरून मोठ्या निधीमध्ये वाढ होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये किती रुपयांनी वाढ होणार आहे, कधीपासून होणार आहेत, यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत आणि यासाठी शेतकऱ्यांना कोणकोणती 3 कामं करायची आहे, याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला किंवा या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि सबस्क्राइब जर केलं तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, देशातील 11 कोटी आणि राज्यातील 90,50,000 शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। कारण की एक मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि ती अपडेट म्हणजे पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून आपल्या देशाचं बजेट आता 23 जुलैला मांडण्यात येणार आहे आणि 23 जुलै 2024ला या आपल्या देशाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, अर्थसंकल्पीय बजेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, जे काही केंद्र सरकारचे विश्लेषक असतात किंवा केंद्र सरकारला जे काही आदेश किंवा सूचना सांगणारे किंवा महत्त्वाच्या बातम्या सांगणारे जे असतात, त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की मागील 5 ते 6 वर्षे होऊन पीएम किसान योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि पीएम किसान योजना सुरू करून 5 ते 6 वर्ष झालेली आहेत, परंतु पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्यात आलेला नाही। परंतु 5 ते 6 वर्ष झालं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढलेला आहे, परंतु पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ झालेली नाही। परंतु याच्या अगोदर 2 वर्षापूर्वी या टीमने सांगितलेलं होतं की पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ करावी, 3,000 रुपयाने वाढ करावी, 6,000 रुपयावरून 9,000 रुपये पीएम किसान योजना न्यावी। परंतु तशा पद्धतीने ही या निधीमध्ये वाढ करण्यात आलेली नाही। परंतु आता शेतकऱ्यांची मागणी आहे की आता पीएम किसान योजना 15,000 रुपये करावी किंवा 12,000 रुपये तरी करावी, अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे। परंतु शासनाच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्यासाठी सुद्धा शासन आग्रही आहे। आता शासन पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ करणार आहे। त्यासाठी मित्रांनो, आता ही वाढ कधीपासून होणार आहे हेही मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। त्यासाठी तुम्हाला 3 महत्त्वाची कामं करायची आहे। तुमचं लँड सीडिंग, आधार सीडिंग आणि केवायसी, हे 3 जर तुम्ही कामं केलेली असेल तर हे पुढील हप्ते सुद्धा तुम्हाला भेटणार आहेत। तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ॲग्रोवनने सुद्धा एक बातमी दाखवलेली होती की पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये 2,000 रुपयाने वाढ होणार आहे। म्हणजेच आता पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये 6,000 रुपयावरून 8,000 रुपये पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ होऊ शकते। म्हणजे जे काही शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये भेटतात, त्या ठिकाणी आता वर्षाला शेतकऱ्यांना 8,000 रुपये भेटणार आहेत। याचबरोबर शेतकऱ्यांना वर्षाला 3 हप्ते, प्रत्येक 4 महिन्याला 1 हप्ता अशा भेटत होते। परंतु आता जर पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये जर वाढ झाली तर 3 महिन्याला 1 हप्ता, म्हणजे 3 महिन्याला 2,000 रुपये, म्हणजे वर्षाचे 4,000 रुपये, असे वर्षाचे 8,000 रुपये शेतकऱ्यांना भेटू शकतात। परंतु शेतकऱ्यांना त्या ठिकाणी लँड सीडिंग, आधार सीडिंग आणि केवायसी करणे अत्यंत बंधनकारक आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता 23 जुलै 2024 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये या पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ करून त्याची तरतूद करून पुरवणी मागणीद्वारे निधी मंजूर करणे अत्यंत महत्त्वाचं आहे। याचा GR सुद्धा निर्गमित करणे अत्यंत महत्त्वाचं आहे। परंतु पीएम किसान योजनेच्या या निधीमध्ये वाढ मात्र 100% होणार आहे। विविध न्यूजपत्रांच्या माध्यमातून किंवा ॲग्रोवन पत्रांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या निधीच्या वाढीबद्दल बातम्या सुद्धा देण्यात आलेल्या होत्या आणि मी सुद्धा आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही माहिती मी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करतो आहे। तर मित्रांनो, तसं जर झालं तर पुढील येणारा जे काही पीएम किसान योजनेचा 18वा जो हप्ता आहे, त्या ठिकाणी तुम्हाला एकत्रित 2 हप्ते सुद्धा येऊ शकतात किंवा त्या ठिकाणी त्या 18व्या हप्त्यापासून तुम्हाला जे काही 6,000 रुपये भेटत होते त्या 6,000 ऐवजी तुम्हाला 8,000 रुपये भेटू शकतात। परंतु शेतकऱ्यांची जी काही अपेक्षा आहे पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये
जवळपास 12,000 रुपये ते 15,000 रुपये वाढ करावी किंवा जे काही विश्लेषक असतात त्यांच्या माध्यमातून सुद्धा PM किसानच्या योजनेच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ करावी, अशा पद्धतीने वेगवेगळ्या बातम्या सांगल्या जात आहेत आणि माहितीसुद्धा सांगली जात आहे. परंतु आता केंद्र सरकारच्या माध्यमातून 2,000 रुपये वाढवले जाऊ शकतात, अशा पद्धतीचं 100% अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेच्या निधीच्या वाढीसंदर्भातलं एक महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.